आज आम्ही रेग्युलर इथे इंटरव्ह्यू काय करतो, पहिले इंटरव्ह्यू घ्यायचं कारण काय की जे आमचं म्हणणं आहे आम्ही फक्त ट्रीटमेंट नाही दिली पाहिजे, आम्ही फक्त शस्त्रक्रिया नाही केली पाहिजे, लोकांचं ध्यान वाढवलं पाहिजे. तर त्या निमित्त हे इंटरव्ह्यू मी रेग्युलर ठेवत असतो. लोकांना माहिती नाही आहे की मणक्याचे पेशंट सर्व बरे होऊ शकता आणि त्यांना चांगला रिझल्ट येऊन ते कायमचे बरे होऊ शकता. ऑपरेशन नंतर माणूस चालू पण शकतो हे लोकांना गावाकडे माहित नाहीये. मणक्यांच्या ऑपरेशन नंतर इथे पेशंट लगेच चालतो आणि काम सगळं करायला लागतो. आज जसे आता हे पेशंट ऑपरेशन केलेले आहेत, आता ह्यांना प्रचंड शिरदाब होता, प्रचंड मध्ये शिर दिसत पण नव्हती आणि सगळं मणक्यामध्ये हाडा घुसली होती, मांस घुसलं होतं, गादी घुसली होती. ते संबंध क्लिअर करून अजिबात जीवाला धोका झाला नाही, पॅरालिसिस नाहीये आणि पेशंट समोर आहे, चालून दाखवा. आम्ही आधार देत नाही, हे चालणार आहे कारण शिर मोकळी झाली, किती पण चालत. अरे काकू काकू इकडे इकडे इथे चला, या लाईनिंग मध्ये असं चला, शूटिंग चालू आहे असं चला. वा वा, व्हेरी गुड. चेहरा हसरा, मनात देवाचे नाव, बिनधास्त असं हालून जा, झटके मारून चालायचे बिनधास्त. हो, कॅमेऱ्याकडे बघायची गरज नाही. कसं वाटते? मला फक्त एवढंच विचारायचं इथे समोर कॅमेरा समोर, एवढी भारी तुम्ही किती वर्षांनी चालली? 9-10 वर्षांनी चालली. जोरात जोरात आवाज. 9-10 वर्षांनी चालली, एवढी जोरात. 9-10 वर्षांनी चालली म्हणजे आज ऑपरेशन केला, 9-10 तास पण झोपली नाही आणि कंटिन्यू येत होती, भरपूर झोप लागायची. झोप म्हणजे ऑपरेशन मध्ये दुखत नव्हतं म्हणून झोप लागत होती? नाही, झोपली नाही, कपडे झोपली नाही. आम्ही जे ऑपरेशन मध्ये करत होतो तुम्ही पूर्ण शुद्धीवर होता. ऑपरेशन करताना तुम्ही पूर्ण शुद्धीत होता, आम्ही गप्पा मारत होतो आणि नुसतं गप्पा सोबत नाही मारली, जे बाहेर गावाकडचे लोक होती व्हिडिओ दाखवला त्यांच्यावरती पण तुम्ही गप्पा मारली व्हिडिओ कॉलवरती. म्हणजे पेशंटचं ऑपरेशन चालू होतं, काकू पाल झोपली होती, ऑपरेशन इथे उघडला गेला होता आणि ऑपरेशन चालू असताना किती लोक जोडली गावाकडची तुम्हाला बोलताना? 7 होती. 7 व्यक्ती, 16 लोक होती. 16. 7 तुम्हाला दिसली? 7 दिसली. तुम्हाला 7 दिसली? कोणते कोणते गावाकडची होती ते? माझे भाऊ होते. मोठ्याने बोलणार का? कुठल्या कुठल्या गावची लोक होती? केवळ आणि शेळव्याची. माडा तीच केवळ, माडा तालुक्यातला भाऊ होता तो. भाऊ होते, फॅमिली होती. तुम्ही त्यांच्यासोबत बोलले ऑपरेशन चालू असताना आणि बाकीची आमच्या घरची फॅमिली. मी काय दाखवतो की जे लांबची व्यक्ती प्रत्येक माणूस येऊ शकत नाही ऑपरेशनच्या वेळेस, पण त्यांना नक्की काळजी तरी असते. मी काय सांगतो, ज्यांना ज्यांना काळजी त्यांना व्हिडिओ कॉल जोडू आणि पेशंटचं बोलणं करू देऊ. सांगायचं तात्पर्य आहे की पेशंटला जीवाला धोका झाला नाही, त्यांना पण कळलं पाहिजे. पेशंटला काही त्रास नाही आहे, पेशंटला कळलं पाहिजे. ऑपरेशनमध्ये दुखत विकत नाही आहे हे कळलं पाहिजे. आणि एकदा व्हिडिओ कॉल झालं, बोलणं झालं, तर एक तर पेशंट मोकळा होतो घरच्यांना पाहून. पेशंटची टेन्शन करून पडली की काही भीतीचं नाही. आणि त्यानंतर घरचे खूप आनंदी होतात की हां आम्हाला म्हणजे आतमध्ये पाठवलेलं आहे ऑपरेशन थिएटरच्या आत. काही व्यक्ती ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबलेले असतात, काही रूममध्ये असतात, काही गावाकडे असतात, काही मुंबईला असतात, कुठे पण असतात. तर ते सर्व जे जुडले तर त्यांना पण एक भरपूर समाधान वाटते. ते नवीन टेक्निक या हॉस्पिटलला चालू केली आहे टेक्नॉलॉजी प्रमाणे की घरचे लोकांच्या भीती कमी करणं पण आपला भाग आहे. आतापर्यंत आमचं लक्ष फक्त पेशंटवर असायचे. या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आम्ही नातेवाईकांची पण काळजी घेतो की त्यांनी मनमोकळेपणे निर्णय घेता आला पाहिजे की आम्हाला भीतीचं काय नाही, आम्ही पेशंट सोबत संवाद करू शकतो ऑपरेशन चालू असताना. आणि त्यावेळेस आम्ही बीपी दाखवतो, बघा एवढा बीपी भारी आहे, एवढा ऑक्सिजन भारी आहे, एवढा रक्त ठोके भारी आहे, रिस्क काय नाहीये, धोका काय नाहीये. ते सगळं दाखवलं तर नाही का तुमच्या घरच्यांना? दाखवलं आणि बाकी लोकांना पण दाखवलं सर्वांचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे ऑपरेशन मध्ये भीतीचं काय नाहीये. लोक उगीच घाबरतात आणि भीतीपोटीमुळे आज पण पेशंट माझ्या ओपीडीला 3-4 पेशंट पायाची ताकद कमी झाल्यानंतर पॅरालिसिस नंतर आले. किती दुःखाचं काम आहे, किती दुःखाची बातमी आहे. जर पेशंट लगेच बरा होऊ शकतं, आज ऑपरेशन केलंय त्यांच्यासाठी नियम 5 किलोमीटर चालायचे चालत. संध्याकाळी त्यांना मी गाडीवर फिरवणार, किचनमध्ये घालणार, तर नाश्ता करायला सांगणार, स्वयंपाक करायला लावणार आम्ही त्यांना. इथे आजच ऑपरेशन केलं जे आजच्या सगळं काम करू शकतं, तर ऑपरेशन का नाही करायचे? आणि का भीती मनात ठेवून ऑपरेशन ढकलायचे आणि ढकल्यानंतर काय होतं, पाय बंद पडतात, हळूहळू पॅरालिस होतो.
आता काही पेशंट आमच्याकडे आले जे पॅरालिसिस नंतर आले, म्हणजे पाय बंद करून सर आता काय होईल, प्लीज आता बरा करा, आम्हाला माहित नाही पडला, किंवा आमच्याकडे भेटून गेले होते, घरी गेल्यानंतर कोणीतरी घाबरून टाकला, त्यांनी मणक्याचे पुस्तक पण नाही माहिती, त्यांना काही माहिती पण नाही, पण त्यांनी निर्णय घेतला की नका, नाही करायचं ऑपरेशन. कारण ते आले पण नव्हते चर्चेला, त्यांनी व्हिडिओ पण पाहिले नव्हते, त्यांना काही माहिती पण नव्हता, फक्त निर्णय घेतला करू नका ऑपरेशन मणक्यांचा. ते आता झोपूनच आहे. मग जेव्हा आले ते पायलुडा पडलाय की टॉयलेट लगेच कंट्रोल केलेला आहे, मग आता रिक्वेस्ट करतात की सर ऑपरेशन करा. आम्ही म्हणतो आता उशीर झाली. तर आमचं म्हणणं काय आहे, सर्वांना खूप वर्षापासून आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे की सर्व पेशंट बरे झाले पाहिजे. फक्त पॅरालिसिस व्हायच्या आधी, लघवी संडासचा कंट्रोल जायच्या आधी निर्णय घेतला पाहिजे. शिर तुटायची वाट पाहायची नाही, लवकर शिर मोकळी करायची, शिरदाब कमी करायचे, आणि असे भारी रिझल्ट तुम्हाला मिळणार. आता मावशी आज डिस्चार्ज चाललेले आहेत, आनंद वाटतंय का? इथे मागे, तो मागे या. आनंद वाटते का? फार छान वाटते. तुम्ही कुठले, गाव कुठलं? माझं गाव सातारा. 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 वय किती आपला? वय 68 वर्ष. तरुणच आहे तुम्ही. 68 दिसते पण आहे. आणि ह्यांचं मणक्यांचं लोक म्हणतात वय झाला, ऑपरेशन करायचंय का? मला काय विचारतात, त्यांना विचारा. अतिशय सुंदर आहे. आणि इथं खरंच मोठा आवाज, ज्यांना ज्यांना खरंच आपल्याला जगदुनिया आपल्या पायानं हिंडून फिरून बघायची, त्यांनी तर खरं इथं पळत यावं. मी तर म्हणते, मला पेपरमध्ये समजलं, बिशे साहेबांचं मी फार आभार मानते, त्यांनी मला इथपर्यंत वडूत आणले. तू ये इथवर, मग काय करायचं ते करतो, तू ये. मी डॉक्टरांकडे उपेड होते तरी पण ये. मग उपेड आले तरी सरांना दाखवलं. माझं पहिलं मिलिटरी हॉस्पिटल ऑपरेशन झाले, म्हणलं पुन्हा होतंय का नाही, 10-12 करतो, तू ये इथवर म्हणून आले. अतिशय सुंदर झालं. हा हात माझा इतका ठणकत होता, इतका ठणकत होता, अक्षरशः मला काही करता येत नव्हतं. ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवसापासून त्याची शिरच बसली, नाही तर असं वाटायचं त्या शिरत दाबून घालावून ती शिर फाडावी, एवढं दुखत होतं. पण खरंच मी मागाशी सरासनी म्हणलं, सर तुम्हाला जन्म देणारी आई फार भाग्यवान आहे की असा मुलगा पोटी पत्री घातलाय. त्यांच्यामुळं आपण सगळे तळागाळातली माणसं चालू शकतोय, बोलू शकतोय. विचार करा किती ती भाग्यवान आहे माऊली. मला फार आनंद वाटला. सरांनी इतकं चांगलं काम केलंय, आणि इतकं दररोज किमान माझ्याकडनं 2 ते 3 पेशंट यायलाच पाहिजेत. नमस्कार. नमस्कार. तर छान माहिती दिलीबद्दल आभार. 2 शब्द तुम्ही बोला सर, एक 2 शब्द बोलू शकता. तुमचा परिचय करून द्यायचा, मोठ्याने बोला. कसं वाटतं, चेहरा असला पाहिजे. तुमचा चेहरा असा केला जसं माहिती युद्ध करून आले तुम्ही काहीतरी. बोला. मी यशोदा विठ्ठल राऊत. अरे आवाज तुमच्या इथपर्यंत जात नाही, तिकडे कसं पोहोचलं? वाशिमहून आलेली. वाशिमवरनं. मोठ्याने बोला ना, भीती काय वाटते? चांगलं ऑपरेशन कधी झाला? मंगळवारी. मंगळवार. कसं वाटलं? चांगलं वाटलं. किती चालली? चांगली चालली. चालून दाखवा बिंदास. चला तुम्ही चालून दाखवा, फक्त फास्ट चालून दाखवा, वेगाने. अरे माईक खाली ठेवा. चालण्यासाठी माग कुठे पाहिजे, असं चला. लोकांना आपलं इंटरव्ह्यू द्यायची सवय नाही, मग थोडासा कमी जास्त होणारच. या इकडे, आपल्या गावाकडचे पेशंट जास्त आहे. या इकडे या. तुम्हाला घराची गरज काय? हो, मग ह्यांचं लई स्पेशल ऑपरेशन आहे. कारण काय, ऑपरेशनमध्ये चॅलेंज भरपूर होती. म्हणजे आम्ही जे ऑपरेशनमध्ये मज्जाराज्यू राऊंड असतो, त्यांचा मज्जाराज्यू असा राऊंड नव्हता, ट्रायंगल होता, त्रिकोणसारखा होता. म्हणजे हाडा अशी साडचे सांधे मणक्यांचे सगळे मज्जाराज्यूचे आत घुसले होते. ते काढण्यात अक्षरशः त्या दिवशी लाईनशी 3, 4, 5 पेशंट ऑपरेशनचे होते. पण आणि त्या दिवशी वॉशिंगचं पण ऑपरेशन होतं. ही बिचारी दुसरं ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन थांबली होती. म्हटलं भूल देऊ नका, पहिले मला ह्यांचं करू द्या, मग त्याच्यानंतर मी तिकडे येणार. ही ऑपरेशन थिएटर मी अक्षरशः आल्यावरती दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये 1 तास झोपली, आणि त्यांची भूल दिली नाही. कारण पहिले हे ऑपरेशन संपून टाकणार मी, पहिले मोकळा करतो त्यांना, कारण मला वाटतं वेळ लागणार आहे ऑपरेशनमध्ये. नॉर्मल वेळेचं ऑपरेशन नाही आहे. लोकांना वाटलं नॉर्मलचं ऑपरेशन दुसऱ्या थिएटरमध्ये ऑपरेशनमध्ये भूल चालू करायचं चालू होतं. 3-4 थिएटर आहे आमच्याकडे, एकत्र मी चालू होतं, भूल ओव्हरलॅप होऊ शकते म्हणून. कसं वाटतंय? छान. माझे नाव संगीता पंढरनाथ थोरात, गाव पिंपरी जेलशेन, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मला हा जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून भरपूर त्रास होता. माझ्या भावाचे इथं ऑपरेशन 3-4 वर्षापूर्वी झालं. तो अत्यंत म्हणजे आता पोलीस भरती पण झालाय. अरे वा वा. पोलीस झाला. हा,
आता 1 तारखेला त्याची जॉईनिंग आहे. तो पण येऊन गेला, सरांना भेटून गेला आणि तो म्हणायचा आके तू कर. पण मला भीती वाटायची, शेती काम हे राहीन ते राहीन, हे करता येईन का ते करता येईन का. आणि शेवटी आता महिनाभर जागेवर बसल्यामुळं मग मी आले. अशा तर माझं खूप छान ऑपरेशन झालं, मला पण भारी रिझल्ट भेटला. आम्हाला कसं माहिती पडणार भारी आले? बरं चालून दाखवा जरा. त्यांचे कमरेपासून दोन्ही पायाचे शिर ठणकायचे खालपर्यंत. मागची शिर जी सर्वांची होती, आता सगळे शिरीर राहिली का? आनंद आहे का? हो. आता तुम्हाला कमीत कमी जेवढं ऑपरेशन तुमचं अवघड आहे, मी तुम्हाला बोललो 50 पेशंट पाहिजे तुमच्याकडनं. हो भेटणार ना. कारण तुमचं ऑपरेशन सर्वात अवघड होता. हे बाकी सर्वांचं ऑपरेशन साधा आहे. हे पण 3 बहिणीचे आहेत मी घरी गेल्यानंतर. बरोबर. नाही छान झालं ऑपरेशन. सांगायचं जोक आहे, पण सर्वात महत्वाचं की त्यांचं ऑपरेशन करताना चॅलेंज होती. संध्याकाळी आल्यावर मी त्यांना जे भेटलो रूममध्ये, म्हणलं तुमच्या ऑपरेशनला मी खूप वेळ दिली, एवढं वेळ जाईल असं वाटत नव्हतं आम्हाला बघून. पण कशाची भीती बाळगली नव्हती ऑपरेशन करताना. मला कसं भीती वाटणार? भावाचं झालं ऑपरेशन इकडे. चला इकडे, चला बोलायचं शाळेमध्ये बोला. ह्या पेशंट आहेत आमच्या राधाताई कुलकर्णी मुंबईवरून आल्यात आणि राजकीय आणि सामाजिक कार्याची आवड असणारे आहेत. त्या माजी नगरसेविका पनवेल आणि त्यांचे मिस्टर नवी मुंबई आणि त्यांचे मिस्टर स्थायी समितीचे अध्यक्ष नवी मुंबई चेअरमन आणि आता उपाध्यक्ष शिंदेगट शिवसेना. तर त्यांना सामाजिक कार्याची पण आवड आहे, परंतु त्यांचं जे ट्रीटमेंटचा निर्णय आहे, त्यांनी स्वतः घरच्यांना सांगितलं तुम्ही या, कोणी येऊ नका, मी पिशव्या भरून पुण्याला जाणार बॅगा घेऊन, माझं ऑपरेशन मी गुप्ते सरांच्याकडे करणार. आणि त्यांची कंडिशन क्रिटिकल होती, सर पण बोलतील आणि पेशंट पण सांगेल की ऑपरेशनच्या आधी कंडिशन कशी होती आणि आता कशा आहेत. त्यांच्या बाबतीत 2 शब्द बोलतो मी. त्यांचं मानेचं एक ऑपरेशन आम्ही 10-12 वर्षापूर्वी 13 वर्षापूर्वी सक्सेस केलं होतं. परत तो सक्सेस आहे आजपर्यंत. त्याचं नवीन दुसऱ्या ठिकाणी 2 गॅप आले. तिथे काय नाही विषय, नवीन ठिकाणी गॅप आले 2. म्हणजे त्या गादीचा काही विषय नाही, नवीन गादीचा प्रॉब्लेम चालू झाला. मला मावशी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भेटले मागच्या वर्षी. मी त्यांना सांगितलं बघा जे ऑपरेशन केलं तिथे काही बघा दाखवला, त्याने ते काही शिर दवली नाही, दाखवला मी त्यांना मारीवरती. वरची 2 गादी आली दुसऱ्या ठिकाणचे. म्हटलं त्याच्या काही संबंध नाही आहे, पण हे करावं लागणार तुम्हाला ऑपरेशन आणि तुम्ही लवकर ऑपरेशन करून घ्या. पण ते काय झालं, त्यांचे बिझी शेड्यूल कामानिमित्त मुंबईपर्यंत परत गेले, राजकारणामध्ये बिझी. त्याच्यामुळे काय झालं, मागच्या वेळी झालं होतं थोडा त्रास होता. आता त्रास वाढला, किती वाढला की चालायचं बंद झाला. म्हणजे चालायचं असं माझ्या ओपीडीला आले, तसं उचलून आणला त्यांना 2 लोकांनी. म्हटलं हे काय झालं, असं तर नव्हते तुम्ही कधी. आता पायाची ताकद गेली, हाताची ताकद गेली, पॅरालिसिसचे अटॅक आले, म्हणजे अशी परिस्थिती होत आली ती. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती, 10 दिवसापूर्वीची परिस्थिती. मग नेमकी मानेचं ऑपरेशन केलं आणि मानेचं ऑपरेशन केल्यानंतर काय झालं किंवा आधी कंडिशन कशी होती ते स्वतः सांगतील. नमस्कार, मी राधा सुरेश कुलकर्णी. मोठ्याने नमस्कार, मी राधा सुरेश कुलकर्णी, नवी मुंबई. आणि मला 13 वर्ष अगोदर मला ऑपरेशन झालेले, ते सक्सेसफुल झालेले. 6 महिना अगोदर आले डॉक्टर साहेबांकडे भेटायला. तर डॉक्टर साहेब बोलले होते ऑपरेशन करून घ्या, तुम्ही बरं होतशील, नाही उशीर केलं तर उशीर होईल. आमच्या घरात कोणाला म्हणणं नव्हते, आता आजूबाजूचं म्हणणं नव्हती, ऑफिसमधल्या लोकांना पण म्हणणं नव्हते. बोलता ऑपरेशन केलं तर ह्या वयात होणार नाही, असं नाव ठेवायला चालू केलं. नाही हो मॅडम तुम्ही करू शकत नाही, असं आता हाय बरं आहे असं. 6 महिन्यात पोरं बसून राहिले, उठायला नाही, चालायला नाही. आणि माझा मुलगा 1 महिन्यापासून माझ्या पाठीमागं हात धरून डॉक्टरकडे न्यायचं आणायचं. परवा दिवशी पुरा रागानं आली मी, तर बोलले तुम्हाला यायचं असेल तुम्ही या, नाहीतर नको या, आणि मी चालले पुण्याला. आणि MGMला कर, फोर्टीजला कर. नाही म्हणलं इथं नाही करायचं, मला पुण्यालाच करायचं. मोठे हॉस्पिटल आहे, मला जिथं केलं आणि तिथंच करायचं. मी पुण्याला चालले म्हणलं. 1 दिवशी अगोदर शुक्रवार मी बॅग भरली आणि पाठी उठले मी आणि बॅग घेतले आणि कोणाला यायचं असेल या ना, मी ड्रायव्हरला घेऊन चालले. मग निघाला की मुला सोनबाई आमचे वहिनी वगैरे आलेत. मी येऊन इथं भरती झाले. माझ्या
गुरुवार दिवशी कंडिशन कशी होती आणि आता कंडिशन कशी नाही, आहे? एकदम चालायलाच होत नव्हते. आता मस्त चालते मी तर. रोजचं इथं सकाळी 15 राऊंड मारते, अरे वा. दुपारच्या 5 राऊंड मारते, 15 परत राऊंड? रात्री 15 राऊंड मारते. एवढी मोठी फेरी तुम्ही मारतात हा, हॉस्पिटलची? 15 राऊंड मारते. बाहेर पण मी असं फिरून येते. बाहेर पण हो. फिरतो. हॉस्पिटलच्या बाहेर पण चालायला खूप जागा आहे आमच्याकडे. हो. हॉस्पिटल मोठं असल्यामुळे बाहेर पण चालायला खूप जागा आहे. तिथे बाहेर पण लोक जातात. त्यांनी पण चांगली प्रगती होत असते. चालून दाखवा किती फास्ट चालतात तुम्ही. लोकांना हे इंटरेस्ट आहे. बिंदास चला. वा वा. परत एकदा राऊंड. आता कोणी सांगू शकत नाही हे 10 दिवसापूर्वी पॅरालिसिस अटॅक सारखा घेऊन असा 2 लोकांनी असे आले होते. ओपीडी मध्ये अशी चालत आली होती. 2 लोकांनी धरलं होतं आणि तिथे कॉटवर बसवलं होतं. ही आत्ताची परिस्थिती अशी झाली. अजून थोडा 10-5 दिवस 15 दिवस इकडे तिकडे झाला असता तर पाय पूर्ण लुळे पडले असते किंवा पायाचे स्पर्शदान पण गेलं असतं. रक्तपुरवठा बंद झाला असता. ही शिर तुटली असते पूर्णपणे. तर हे थोडंसं जे ना उशीर झाल्यामुळे भले त्यांचं काय झालं. आत्ता ह्यावेळेस लोकांनी काय घाबरलं की तुमचं वय झालंय. आता हे घरचे लोक ठरवणार आहे की वय आहे की नाही आहे काय. त्यांना काय माहिती आहे. त्यांनी काय मणक्याचे पुस्तक वाचलंय का. त्यांनी आपल्याकडे आल्यावर वयस्कर पेशंट. आता आमच्यासाठी हे वयस्कर नाहीच आहे. आम्ही याच्यापेक्षा वयस्कर करतोय. तर हे कुठे वयस्कर आहेत. आता एक काकू आता बोलले 68. आता आम्ही 95 पण झालं आपल्याकडे. 95 95 वर्षाचे पण पेशंट कव्हर झालेले आहेत. तर असं काय नाही आहे. वयाचा काय संबंध नाही. ज्यांची तपासणीमध्ये ओके आहे, रक्तलघवीची तपासणी, हृदय तपासणी, सर्व तपासणी ओके आहे, त्यांचं ऑपरेशन होणार. तर मी अगोदर चेक करतो कोणाचं होणार कोणाचं नाही होणार. आम्ही मान्य करतो महिन्यातला 2 पेशंट आम्ही कॅन्सल पण करतो. होऊ शकत नाही ऑपरेशन किंवा तुमची बॉडी कमजोर आहे आम्ही ऑपरेशन करणार नाही, रिस्क घेणार नाही. पण जर ऑपरेशनमध्ये रिस्क नाहीच आहे किंवा फार कमी रिस्क आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहे पण किरकोळ प्रॉब्लेम आहे, जास्त नाही आहे. आता मागच्या आठवड्यात आता एक ज्यादा पेशंट डिस्चार्ज केले आपण, वरती ॲडमिट होते. 85% हार्ट ब्लॉक. 85. आणि ते ऑपरेशन सक्सेस झाला. ते बॅक करून घरी गेले पूर्ण बरे होऊन. हार्टचं ऑपरेशन पण नाही केलं. तर बाकी लोकांना घाबरण्यासारखं काय आहे. लोक काय घाबरतात हे माहित नाही. पण घाबरल्यानंतर काय होतं, उशिरा निर्णय घेतल्यामुळे लोक पॅरालिसकडे जातात आणि मग कुटुंब सगळा खचून जातो, खर्च करून खचून जातो. पॅरालिसवर ट्रीटमेंट नाहीच आहे. पॅरालिसवर काय नाही होऊ शकत जास्त करून. फार म्हणजे नाही सारखी ट्रीटमेंट आहे. फार किचकट आहे. खूप जरी ट्रीटमेंट आहे तर खूप मोठा मार्ग आहे. खूप खर्चीचं काम आहे आणि खूप वेळ लागतो आणि खूप व्यायामाचा प्रकार आपल्याला करावा लागतात. तर हे सगळं लवकर बरं झालं. आता हे त्यांनी उशिरा जरी केलं यावेळेस तरी नशीब चांगलं आहे मावशींच्या की पॅरालिसिस टाळण्यात आली आणि पायाची ताकद पुन्हा आली. प्रत्येकाची येईल असं म्हणत नाहीये. त्यांचं नशीब आहे की आली. तर तेवढा उशिरा प्लीज करू नये ही माझी रिक्वेस्ट आहे. ओके या. नमस्कार या. अजून कोणाला बोलायचं का. आता ह्यांचं पण झालं ना ऑपरेशन व्हायचंय. प्रियॉप मिक्स केलं का तुम्ही. प्रियॉप ही पोस्ट ऑफ मग बसवलं. सिक्वेन्सला बसवलं पाहिजे ना. मलाही लक्षात राहतो ना. मला चेहरा लक्षात राहतो कोणाचा काय. मला फक्त MRI लक्षात राहतो. नाव लक्षात राहत नाही. MRI लक्षात राहतो आयुष्यभर. कोणाचं कुठे गॅप आहे काय तेच माझ्या महत्वाचं आहे. साहेबांचा ही पोस्ट ऑफ आहे ना. पोस्ट ऑफ थोडा 2 शब्द बोलू या. कसं वाटतंय. कुठून आले काय नाव कुठलं काय. किरण प्रकाश जगताप. आज कसं लहान काय बोलतात. मोठ्याने बोल ना आवाज. मी किरण प्रकाश जगताप, मिरेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा. फलटण आलो. थोडा माईक जवळ घ्या आणि थोडा मोठ्याने बोला. आवाज मोठा करा. हा आवाज मोठा. काय बोल. आधी करायचा त्रास होता आणि आता कसं वाटतंय. अगोदर बॅलन्स जात होता. बॅलन्स हाताला मुंग्या येत होत्या. हाताला मुंग्या. कधी केलं ऑपरेशन. करायचंय. फ्री ऑफ आहे ना. ओके. तर म्हणजे नेक्स्ट गुरुवारी त्यांचा इंटरव्ह्यू घेता येईल आपल्याला. नेक्स्ट गुरुवारी पुढच्या गुरुवारी जेव्हा इंटरव्ह्यू शूट होईल तर ते आपली मनोगत सांगतील किती फरक आहे. चल बसा. त्यांचं फ्री ऑफ आहे. ठीक आहे. तुमचं झाल्यानंतर सांगतो. त्यांचं कंबर आहे ना. कमरेचं ऑपरेशन आहे ना. कमरेच्या पायात दुखतो जसं यांचं होतं तर तिकडे राहून जाईल पाय. सरांना सांगितलं राहतं सरांचं. मानेच्या कमरेचं दोन्ही आहे ऑपरेशन. ठीक आहे. त्यांचं डबल ऑपरेशन आहे मानेच्या कमरेच्या. पुढच्या गुरुवारीपर्यंत मानेच्या कमरेच्या दोन्ही मिळून शूट करता येईल. कांबळे साहेब. अरे वा. कांबळे साहेब आहे निमित्त. या कांबळे साहेब. आज तुम्ही आहेत म्हणून एक भारी इंटरव्ह्यू होईल. हो
हे आमचे खूप जुने आणि खूप गोड मित्र आहे, खूप जुने. आपला परिचय कधीपासून झाले सर? मी सर नोबेलला होते ना, तेव्हापासून म्हणजे 20 वर्षापासून परिचय आहे. मी मेल ड्रायव्हर आहे, रेल्वेमध्ये रिटायर्ड आहे आता. तेव्हा माझं ॲक्सिडेंट झालं होतं, तेव्हा नोबेलला सरांनी मला म्हणजे मी असं आलो होतो आणि पूर्ण वाकडं झालो होतो. आता त्यांचे कामाचे स्वरूप सांगतो, जे लोकांना काही डेंजर काम होतं त्यांचं. म्हणजे एका टायमाला 1,500 ते 2,000 हजार लोकांचे जीव त्यांच्या हातामध्ये असायचे. हे ट्रेन ड्रायव्हर होते, जे सडात फास्ट ट्रेनिंग असते ना, ट्रेन मुंबई आणि पुण्याची इंद्राणी जे असतं ना, जे सगळ्यात फास्ट ट्रेन असते, मुंबई इंद्रायणी डेक्कन क्वीन सगळ्या गाड्या मी चालवायचो. ते मेन इंजिन ड्रायव्हर. तर झटके बसणार, झटके बसले तर शिर दबली आणि ते असे पूर्ण बँड झाले होते आणि असं ड्रायव्हिंग करायचे. आता 20 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं. हो. कसं वाटलं ऑपरेशन? एकदम मस्त. बघा आता कसं चालतं बघ. आणि तेव्हा तर मला आहे ना सगळे चिडवायचे, वाकडा कांबळे, वाकडा अशोक, असं तसं खूप परेशान होतो. इतका ना की मग नंतर मी घरातून जायला सुद्धा लाजायला लागायचो. पण नंतर मग ऑपरेशन वगैरे झालं. मी दोघांना मानतो, एक साईबाबा आणि आमचे दुसरे गुरुसर, बस की यांनी मला जीवदान दिलं की त्याच्यानंतर मी माझी ड्युटी पूर्ण करू शकलो. रिटायरमेंटपर्यंत मी एकदम सेफ वर्किंग केलं, एकदम सेफ. म्हणजे पुन्हा ड्रायव्हर नाही तर माझी अशी परिस्थिती होती, मला VRS द्यावं लागलं असतं आणि घरी बसावं लागलं असतं. आता सर एक प्रत्येक उल्लेख करतात सर की लोक का घाबरतात. त्याची हिस्ट्री अशी आहे ना की जुने लोक केव्हा येते मुंबईला, मी अनुभव पाहिलेत की भाटिया हॉस्पिटलला, जसलोकला, मोठमोठ्या हॉस्पिटलला की मणक्याचं ऑपरेशन झालं ना की त्याला पॅरालिस येतं, असं एक समज होता. आणि एक आमच्या मित्रांनी जसलोकला ऑपरेशन केलं होतं, त्याला सांगितलं होतं 3 महिने बेडवरून उठायचं नाही, बिलकुल 3 महिने तुम्ही एकदम रेस्ट. आणि जेव्हा माझं इथं ऑपरेशन केलं, 12ला ऑपरेशन झालं होतं, 12:30ला मी पूर्ण चाललो होतो. आणि त्याला तेव्हा सांगितलं 3 वर्षांनी तो पुन्हा तसाच झाला मोरे म्हणून. मी त्याला सांगितलं मला अर्ध्या तासात चालवलं. तो म्हणतो येतो जगातला चमत्कार आहे. आणि खरंच आहे, तुम्ही हिस्ट्री बघा, अख्ख्या भारतात ऑपरेशन झाल्यावर अर्ध्या तासाने कुणीच चालवत नाही. मणक्याचं ऑपरेशन झालं स्पाईनचं की अर्ध्या तासात कोण नाही. सगळे म्हणतील 3 महिने आराम करा, 2 महिने आराम करा, असं तसं ट्रॅक्शन लावून. पण इथे बघा, आज ही ताई नगरसेवक वगैरे किंवा मी तर किती जुना आहे. 20 वर्ष म्हणजे कोणी म्हणलं ऑपरेशन नंतर पुन्हा त्रास होईल. कांबळे साहेब समोर ना 20 वर्ष आजपर्यंत त्रास नाहीये, 20 वर्षापासून क्लिअर आहे. आता माझ्या बायकोला आणलं, तिला मी आता वाटत नाही ती पेशंट आहे, कारण का हसायला 1 नंबर आहे, टेन्शनला बी 1 नंबर आहे. पण तर मुंबईला लय डोकं खात होती, काय करायचं म्हणलं बघ एकच रामबाण उपाय आहे, पुण्याला सरांकडे जायचं आणि एक हॉस्पिटलला, तूच तिथं बरी होणार. इकडं तिकडं असं तसं करून काय फायदा नाही, आपलं वेस्ट जाईल, मनी जाईल, सगळं जाईल. माझा अनुभव आहे, आपण मुंबईला किती लाखो रुपये खर्च केलं येते. मग कसं बी हिला पटवलं. पहिल्यांदा आलो 15 दिवसापूर्वी, आता आलो, सरांनी ॲडमिट केलंय आणि सर बोलले एकदम तू आताच ॲडमिट झालं, 1-2 तास झाले आणि एकदम विश्वास आहे 7 तासात एकदम 7 दिवसाने एकदम गुड, एकदम मस्त. पुढच्या गुरुवारीपर्यंत त्यांचा छान इंटरव्ह्यू भेटेल. वॉशिंगचा की पूर्ण क्लिअर झालेली आहे अशी अपेक्षा ठेवू. कारण आता माझे मिस्टरांचं मी सांगते, पहिलं ऑपरेशन झालेलं त्यांचं, पण काही ह्याच्यामुळे ना परत त्रास उद्भवला त्यांचा. परत त्रास उद्भवला तर मला काय केलं, आम्ही सरांकडे आलो. सरांनी दुसरं पण सक्सेसफुल ऑपरेशन केले. म्हणजे बघा, जे आमच्या मुंबईला काही शक्य नाही, आम्ही एवढे पैसे खर्च करून काय इकडे आलो 7 दिवसात एवढे लांब. आता मुंबईला तर आजूबाजूला हॉस्पिटल आहे आमच्या, आम्ही हॉस्पिटलच्या मध्ये राहतो, पण कुठे चौकशी केली नाही, काय नाही. हे मला बोलले माया विनायक हॉस्पिटल. मी बोललं चला, कारण आपल्याला बरं व्हायचं आहे ना, का पैसे देऊन परत तो आजार घ्यायचा आहे आपल्याला.
मुळीच नाही. कारण आमच्या डोळ्यासमोर ही ऑपरेशन होऊन पेशंट बरे झालेलेच नाही, परत त्यांना तो आजार उद्भवून त्यांच्या शरीराची हालत झालेली. पॅरालिसिस नको व्हायला. हां, कारण आमच्या डोळ्यासमोरची ह्यांनी बी 2-3 जणांना किती सांगितलं पण त्यांचा विश्वास बसत नव्हता की नाही मी करणार नाही. आणि शेवटी काय, ते गेले ग्रास. मणकेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मणकेमध्ये 2च विषय आहे, म्हणजे शीर तुटली नाही पाहिजे. 2 विषय म्हणजे ऑपरेशन उशिरा केल्यामुळे, घासल्यामुळे शीर उशीर झाल्यामुळे शीर तुटली नाही पाहिजे. शीर तुटली तर काय करता येत नाही. आणि ऑपरेशन करताना डॉक्टरांनी पण तेवढी काळजी घेतली पाहिजे की मज्जारज्जूवर धक्का नाही बसला पाहिजे. म्हणजे तो एक नशीब प्रत्येक डॉक्टरला, कोणते डॉक्टर असो, प्रत्येकांना वाटेल की त्यांचं पेशंट बरा व्हावा. कोणत्या डॉक्टरला वाटेल की त्यांचं पेशंट बरं नाही झालं पाहिजे, सर्वांना वाटते. पण शीर वाचवणं आणि दररोज वाचवणं आणि वर्षांवर वाचवणं हे सर्वात आमच्यासाठी मोठी चॅलेंज आहे. एकही पेशंट पॅरालिसिस नको या उद्देशाने आम्ही काम करत चाललोय. आणि आमची तर इच्छा असते की सर्व पेशंट बरे झाले पाहिजे, ऑपरेशन करून संध्याकाळी चालले पाहिजे. आता हे मावशींना आम्ही सांगितलंच, ह्यांना आता किचनमध्ये घालून आम्ही त्यांचं शूटिंग घेणार की तुम्ही पहिलं काहीतरी चहा करून दाखवा स्वतःसाठी, घरच्यांसाठी. ही अशी म्हणजे आजच्या जर घरच्यांनी पाहिलं तर त्यांना विश्वास बसणार. घातलेले आहेत आणि मणका असा बाकलेला होता, पूर्ण सरळ केलेला आहे. असं एक साईडला झुकला होता मणका, ते सरळ केलेला आहे. मग इथनं पुढे मागे पण सरकलं होतं, ते पण मणकाच्या पुढे मागे सरकलं, ते जागेवर आणलेलं आहे. मज्जारज्जू फ्री केला, शिरं मोकळी केली, तर हे सर्व क्लिअर झालंय त्यांचं. आणि खूपच मोठा गॅप होता त्यांचा, तर वेळ जाणार होती त्यांच्या ऑपरेशनला. ओपीडीच्या आधी म्हणलं एकच करू शकतो पेशंट, कारण ओपीडी आहे. तर त्याच्यामुळे मी एकच केली ना, तर बाकीचे पेशंट पण उपाशी पोटी आज बसले, काय राहिले, त्यांचं ऑपरेशन होऊ शकलं नाही. बाकी त्यांचं ऑपरेशन उद्या आहे. पण हे ऑपरेशनला वेळ जाणार होती कारण त्यांनी त्रास जास्त वाढून घेतलं, असं आमचं म्हणणं आहे. खूप वर्ष अंगावर काढलंय. काय मावशी, मला एक प्रश्न सांगा, एवढ्या वर्ष अंगावर काढायची गरज होती का? आता वाटतंय का? भीती सांगत होती सर. माईक अरे लोक भीती लय घालत होती, त्याच्यामुळे मग भीती. पंढरपूर शेळवे. हा, तुम्हाला काय भीती? तुम्ही देवस्थानचे, देव तुम्हाला वाचवणार होते ना. ते होत नसतं, परत एका कोपऱ्यातच पडून राहावं लागल. हा, अशीच म्हणायचे. तुम्ही करता यायचं नाही, अशी तुमच्या हाताचा चहा घेणार आम्ही सर्व भीती घातली. जोडी लोक सर्वांसाठी चहा तुम्हाला करावा लागणार आज. त्याच्या त्या भीतीच्या पोटी इतके दिवस लांबले. मग ह्यानं ते आमचा पाहुणा. तुमचं काम काय आहे मावशी? आता शेवटी खूप जोक करतोय, पण एक सिरियस विषय. जेवढ्या लोकांनी तुम्हाला भीती घातली तेवढ्यांना जाऊन माहिती देणे आणि जे मणकेन बाबतीत जे गैरसमज आहेत त्यांचा गैरसमज कमी करणं तुमचं भाग आहे. कारण ते जाऊन कुठे नवीन व्यक्तीला भीती घालणार, मग ते पण ऑपरेशनला लांबवणार, किंवा पॅरालिस मध्ये चुकून झालं तर ऑपरेशनही होत नाही. तसं नको व्हायला. समाजामध्ये चुकीचा निरोप जायला नको. तुम्ही चांगला सकारात्मक निरोप द्या समाजात, हे आमची इच्छा आहे. कैलास नागने ऑपरेशन करून 2 महिने खाली गेले ते. महाराज ते आमचे पाहुणे महाराज पंढरपूरचे, त्यांचं ऑपरेशन करेल आपण. हा, आमचे पाहुणेच आहे तिथे. हो, त्यांना विचारलं. हो, त्यांचं काहीतरी तुला ज्यांनी यांना पाठवलं ते हरिभक्त परायण नागणे महाराज. ऑपरेशन करतानाच त्यांनी कबूल केलं होतं की मला जर ह्या दिवशी सोडलं तुम्ही तर माझं ऑपरेशन करा, कारण मला डिस्चार्ज दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन प्रवचन आहे, कार्यक्रम मी घेतलेला आहे, मला त्या दिवशी कार्यक्रम करता आला पाहिजे. म्हणजे ते ऑपरेशन करून गेले, बेल्ट लावून स्वतः विना घेऊन कार्यक्रम 2.5 तास केला आणि त्याच व्यक्तीने यांना पाठवलं. म्हणजे ते 100% डिस्चार्ज केला. सेकंड डे त्यांचा कार्यक्रम होता, दुसऱ्या दिवशी लगेच मोठा. मग त्यांना ते कार्यक्रम अटेंड करायचे होता. खूप मोठा, म्हणजे महाराष्ट्राचा खूप मोठ्या लेवलचा कार्यक्रम होता पंढरपूरला. माझ्या मिसेसला जवळजवळ माझं लग्न झालं 1996 साली. 5-6 वर्षानंतर तिला त्रास झाला, पूर्ण शरीराचं पेनिंग चालू झालं आणि आता मानेपर्यंत आलंय ते. तर मी खूप पनवेलला, मुंबईच्या जवळ असलेले खूप ठिकाणी हॉस्पिटलला फिरलो, बऱ्याच डॉक्टरांकडे. मला डॉक्टर सांगायचे की तुम्ही ऑपरेशन करूच नका, तुम्हाला हे अंगावरच काढावं लागेल आयुष्यभर. माझे हातपायच गळले, बायको मिसेसचे पण माझे हातपाय गळले. आता करायचं काय? पण मी असंच एक आमचे पंडित आहेत त्यांच्याकडे पत्रिका घेऊन गेलो, तर ते म्हटले तुम्हाला असा कोणतरी एक माणूस भेटेल, कोणतरी एक अशी व्यक्ती भेटेल की याच्यावर उपचार तुमचा होईल. तर मी यूट्यूब तर आपण सारे बघतच असतो. मी कंपनीमध्ये रिलायन्समध्ये सर्व्हिसला आहे, पाताळगंगा रसायनी. तर मी आपलं यूट्यूब सर्च करता करता झी न्यूजला साहेबांची, सरांची मुलाखत बघितली.
तर त्या मुलाखतीमध्ये असं जे काय सरांचं आता सगळं तुम्ही ऐकलं ते मी त्या यूट्यूबवर त्या चॅनलवर ऐकलं. तर हिला मी कंपनीतूनच डायरेक्ट व्हॉट्सॲपवर पाठवलं. तर ती म्हणते मी म्हटलं अपॉइंटमेंट घेतली सरांची. तर आणि इथं अपॉइंटमेंट माझे अख्खं पुणं भरलं आहे आमच्या नातेवाईकांनी, बहिणी आहेत, बहिणीच्या मुली वगैरे. त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही हे हॉस्पिटल कुठे आहे ते बघा. तर मी त्यांची वाट पण बघितली नाही. मी सरळ अपॉइंटमेंट मला मिळाले लगेच. मी आलो इथे आणि जे काय चित्र बघितलं ना तो खरोखर म्हणजे एक अद्भुत शक्ती म्हणावी लागेल साहेब. म्हणजे देवासारखा माणूस, देव माणूस ज्याला आपण म्हणतो ना. आता माहिती नाही लोकांना, माहिती आहे आपलं वास्तू इथला वास्तुशास्त्र म्हणणे वास्तू इतकं खूप सुंदर आहे. इथे 100-1 वर्ष गायचा गोटा होता. तर गायची शेण गौमूत्र सगळं इथेच होतं. तर ज्या माणसाकडनं आम्ही घेतली जागा, तर आमचे एक जगताप साहेब आहेत, त्यांचं ते वास्तूमध्ये आहे. ते श्री रविशंकरचे राईट हँडर आहे पुण्याचे. तर त्यांनी येऊन वास्तुशास्त्र पाहिलं की जागा सोडण्यासारखी नाही आहे सर, इथे तुम्ही हॉस्पिटल उभं करा, ते सर्व पेशंट बरे होतील. जुना हॉस्पिटल आमचा तसं होता, खूप वास्तुस्थिती चांगला होता, पण इथे याच्यापेक्षा भारी इथे आहे. आणि इथे मोठी आता आमचे शेतकरी लोक बोलायला लागले मोठं हॉस्पिटल काढा. तर मोठं हॉस्पिटल आम्ही लोकांसाठी काढलेलं आहे. तर मी त्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये सुखात होतो आणि काम करत होतो. इथे कॅन्टीन पाहिजे लोकांना कंटिन्युअस, MRI जागेवर पाहिजे, मोठी रूम पाहिजे आणि सुविधा जास्त, चालायला जागा पाहिजे. इथे फरशीपासून आम्ही काळजी घेतली की सटकू नये. तिथे हे टाईल घेतले स्पेशल. काही लोकांची पायाची ताकद कमी पडत होते, सॉफ्ट टाईल, रफ टाईल घेतले, स्पेशली मॅट टाईल म्हणतो त्याला. तर प्रत्येक गोष्टी आम्ही स्पाईनच्या हिशोबाने बारीक सारी गोष्टी, ते प्रत्येक पॉईंट. ज्यांना मणकेच्या मानेचा त्रास आहे ते मानेचे व्हिडिओ बघू शकता. ज्यांना पाठीचे त्रास आहे त्या पाठीचे आपले पेशंट पाहू शकतात. जसे हे मनोगत आहे, हे चालू आहे. तुम्ही ते किती पण मनोगत 2-3 व्यक्ती एका वेळी पाहू शकता कानावर लावून. इथे व्हिडिओ वेगळे डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला, तुम्ही कानावर लावून ऐकू शकता. ज्यांना कमरेच्या मणक्यांचं ऑपरेशन सांगितलं गेलं तर तिकडे पाहू शकता. ज्यांना विना ऑपरेशन सांगितलं, रोबोटिक ट्रीटमेंट, फिजिओथेरपी, तर तिथे पाहू शकता. तसं कंटिन्यू चालू असतो. आम्ही जास्त बोलण्यापेक्षा लोकांनी सांगितलं पाहिजे की काय फरक आहे. आम्ही बोलण्यापेक्षा जी जाहिरात आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश आहे महाराष्ट्र मिशन, पूर्ण महाराष्ट्र नीट करायचे. मणक्यांच्या त्रासामुळे कोणी झोपून नाही गेलं पाहिजे, हे आमचा उद्देश आहे. आमच्याकडे जे घट्ट कोर टीम आहे, जे आमचे मेन लोक सदस्य आहे हॉस्पिटलचे, त्यांच्या मनात एकच विषय आहे, महाराष्ट्र कसं नीट करायचे, महाराष्ट्र कसं नीट करायचे. कोणी मणक्यांच्या ट्रीटमेंट नाही भेटल्यामुळे झोपून नाही गेला पाहिजे, ही आमचा मेन उद्देश आहे, महत्त्वाचा उद्देश आहे. आणि जे भीती आहे की ऑपरेशन करून चालत नाही, असं काहीच नाही आहे. हे पेशंट तासात 2-2 तासात बरे होतात. आता मशीन आता जेवण करणार, तू खाल्लं काही नाही आहे, म्हणजे आता रात्रीपासून उपाशी आहे, म्हणजे सकाळी ऑपरेशन करायचं होता. एकदा पोट भरून जेवली की 5 किलोमीटर चालून दाखवतील मला लगेच. आणि हे 10 वर्षानंतर चालली, 15 वर्षानंतर काय बोलली, 10-15 वर्षानंतर एवढी मोकळी चाललेली आहेत. हो की नाही? तरुण झाली दिसते. 10 वर्षांनी तरुण झाली. कुठे त्यांचे घरचे कुठे आहेत? तुम्ही आहेत का? आनंदी झाले का? चालायला फरक पडला का त्यांना? एवढी मोकळी चालत होती का आधी? आता मोकळी चालायला लागली की नाही? फरक तुम्हाला मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यामध्ये फरक पडला की नाही चालायला? अजूनही उद्या फरक पडणार, परवा अजून फरक पडणार, अजून पायाचं रक्तपुरवठा वाढणार आहे, कर्णपुरवठा वाढणार आहे. आता शिर मोकळी गेली आताच. आणि मोठं ऑपरेशन आहे, पण सक्सेस झालं ऑपरेशन आहे. ऑपरेशनमध्ये कुठे शिर कट नाही झाली, झटका नाही बसला, तुटली नाही, हे महत्वाचं आहे. हे बघायचं पहिल्या दिवशी की आमच्याकडनं एकही शिर तुटली नाही आहे, कुठल्या पायाची ऍक्टिव्हिटी कमी झाली नाही, हालचाल कमी झाली नाही आहे, लगेच संडाचा ताबा गेला नाही आहे, हे महत्वाचं. हे सगळं बघा पहिले. ओके, जे बाकी ठिकाणी ऐकायला भेटतो रेग्युलर. आता आणखी एक प्रश्न पडलाय सर आम्हाला की ह्याच्या पुढे पेशंट वाढले तर त्याचं नियोजन कसं करता येईल, अर्थात त्याची सोय आतापासून तुम्ही सुरू करा, एवढी माझी विनंती आहे. सर एवढं मोठं हॉस्पिटल काढलंय, रुबी हॉलच्या सारखं हॉस्पिटल पेशंट वाढणार आहेत, खूप पेशंट, मोठ्या हॉस्पिटलची इच्छा नाही. आमचा त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी पाठिंबा असणार, आमचे आशीर्वाद एवढ्या लोक ज्यांचे ऑपरेशन झाले त्यांचे निश्चित आशीर्वाद तुम्हाला परमेश्वराचे आहेतच, पण एवढ्या लोकांचे निश्चित आहे आणि खूप मोठा सारा व्याप होणार आहे. तर त्याच्यासाठी आमच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. आमचा स्टाफ पण खूप चांगला काम करतोय आणि आमच्या स्टाफला सर्वांना सर माहिती, जसं MRI आहे, स्कॅनिंगमध्ये शिर कुठे दबली आहे, तर नॉर्मल ठिकाणी पहिले तर डॉक्टर कुठे दाखवत नाही शिर कुठे दबलेली आहे.
बाकी ठिकाणी आमच्याकडे आम्ही शिर दाखवल्याशिवाय कोणाला ऑपरेशन सांगत नाही की शिर दबली की शिर दबली ऑपरेशन करावं लागेल. इथे कोणी असं म्हणू शकत नाही की MRI न दाखवता ऑपरेशन सुचवलं गेलं. ही आमची चॅलेंज आहे. आम्ही MRI पहिले शिकवतो की तुमच्या MRI मध्ये शिर पहिले कुठे मोकळी आहे आणि मग सांगतो कुठे दबली आहे. कारण पहिल्या डायरेक्ट दबली दाखवली तर समजणार कोणाला नाही. पहिला दाखवायची शिर कशी असते, गॅप इथे नाही आहे, इथे गॅप आहे, इथे शिर दबली आहे हे दाखवलं जातो. तर आम्ही पहिले MRI दाखवतो की शिर कुठे दबली. त्यांना पटलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की खरं ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही आहे. त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घेता आला पाहिजे. मग त्यांनी विचारलं पाहिजे की बॉस आम्ही फलटणचे आहोत, ठीक आहे तुम्हाला 1000 पेशंट तिकडचे दाखवतो. कोण म्हणला मी त्या साईडचा आहे सोलापूरचे, ठीक आहे तेवढे पैसे 1000 पेशंट तुम्हाला तिकडचे फोन नंबर घेऊन जावा, त्यांना भेटा, तुमचे सगळे ओळखी मधले निघतील, डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही मोठ माहिती काढा बरे आहेत की नाही, मग निर्णय घ्या. किंवा आमचा आग्रह असतो आले हॉस्पिटलला कृपा करून डायरेक्ट OPD फी भरायचीच नाही. आमची OPD फी पहिले तर सर्वात कमी OPD फी आमची भारतात, म्हणजे 500 रुपये फी घेतो आम्ही, जे बाकी ठिकाणी MD-MS 1000 रुपये 800, 900, 1000 रुपये घेतो. MCH 2000, 2500, 3000 रुपये फी घेतात. आमचे 500 रुपये फी आहे. तर आमचा उद्देश आहे की पूर्ण भारत नीट झाला पाहिजे महाराष्ट्र झाल्यानंतर. पण लोक अजूनही घाबरत आहेत ऑपरेशनच्या बाबतीत. आता ही मावशी घाबरत होते, आता सगळे बंधू घाबरत होते की ऑपरेशनच्या वेळेस, म्हणजे लोकांना माहिती होत नाही. हे आमचं कम्युनिकेशन गॅप म्हणा, एक दुसऱ्याला जनसंपर्क कमी आहे की बरं झाल्यानंतर एवढी प्रसिद्धी होत नाही, किंवा दुसऱ्या ठिकाणी ऑपरेशन फेल झाला त्याची प्रसिद्धी जास्त होते. म्हणजे असं ना, तुम्ही कधी पण तुम्ही TV उघडून बघा किंवा नेगेटिव्ह बातमी चालू असते पेपरमध्ये, सकाळी एवढा दरोडा पडला, एवढे टीका केला, तर पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे लोकांनी. सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाचायला मिळाला, या माणसाने समाजसेवा केली, या माणसाने 2 मुलीचं शिक्षण पाहिलं आयुष्यभर, असे लोकांचे फोटो येत नाही किंवा असे लोकांची बातमी पेपरमध्ये कधी येत नाही. आम्ही तर पेपर वाचायला बंद केला त्यामुळे. तर सकारात्मक बातम्या पसरत नाही, नकारात्मक बातम्या लवकर पसरतात. जे बाहेर फेल झालेलं ऑपरेशन आहे ते लवकर पसरते, हे चालत नाही ऑपरेशन करून, हे ऑपरेशन करून चालत नाही. म्हणजे ऑपरेशन करून चालत नाही हे 1 लाख लोकांना माहिती पडतो, आणि ऑपरेशन करून चालायला लागले की 100 लोकांना माहित पडतो. तर हे थोडंसं जे गैरसमज आहे समाजामध्ये हे कमी करता आला पाहिजे आजच्या इंटरव्ह्यूद्वारे. आणि हे कमी करता आला तर नक्की एक समाज मजबूत समाज निर्माण होऊ शकतो. कारण मणकेचा त्रास झाल्यानंतर माणूस झोपूनच आहे, काही उठले नाही आजपर्यंत. ऑपरेशन नाही केल्यामुळे झोपले, काही ऑपरेशन करून झोपले बाहेर. तर हे नाही झालं पाहिजे. म्हणजे एक नवरा बायको दोन्ही महत्वाचे. एक झोपला तर संपूर्ण म्हणजे कुटुंब झोपला. दोन्ही म्हणजे महत्वाचे आहेत, दोन्ही महत्वाचे चाक आहे. ओके, मला एवढं बोलायचं अजून काय. आजच्या इंटरव्ह्यूमध्ये पेशंट बरेच असल्यामुळे सगळ्यांना उभं राहता आलं नाही, परंतु आपल्याकडचे जे पेशंट आहेत शंकर कटके आणि निलिमा कटके एकाच वेळेस दोघं नवरा बायको ॲडमिट झालेले आहेत. ते त्यांचं मनोगत सांगतील. काही लोक म्हणतात की ॲडजस्ट होत नाही, टाईम मिळत नाही, किंवा आमच्याकडं कौटुंबिक जबाबदारी भरपूर आहे, व्यावसायिक जबाबदारी भरपूर आहे. त्यांच्या पाठीमागे दुनियाचा व्याप असताना सुद्धा त्यांनी दोघांनी एकाच वेळेस उपचार घ्यायचं ठरवलं आणि दोघं एकाच वेळेस ॲडमिट झाले. ते बोलतील. मी शंकर कटके, राहणार सासवड भिवरी. आता वेळेचा विषय जर झालं म्हटलं तर 1 महिन्यापूर्वीच माझ्या कन्या डिलिव्हरी झाली. घरी कोणी पण नाही, तरी पण माझा मुलगा सगळं पाहून आम्ही वेळ काढून तेवढ्या 8 दिवसासाठी आम्ही आलो आहे. आणि आवाज मोठा सरांचं जे पहिल्यांदा माझी भेट झाली आणि एकंदरीत त्यांचा एक स्वभाव, आणि इथं मी 10 ते 15 जणांशी पेशंटशी बोललो की प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे. प्रत्येकाकडनं मला पॉझिटिव्ह विषय आले, प्रत्येकाकडनं. एकाही व्यक्तीकडनं असं पेशंटकडनं चुकीचं काहीच नाही आलं. त्यामुळे आम्ही 2 जण इथं ॲडमिट झालो. मी निलिमा कटके, आणि जवळ निलिमा शंकर कटके. हे हॉस्पिटलचं मला वडिलांनी सुचवलं की तर जवळ असताना आम्हाला माहिती नव्हतं. वडील इथं येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं तू जा आणि एकदा बघ. मला खूप वर्षापासून त्रास होता हा मणक्याचा, पण मुलींनी पण सजेस्ट केलं मम्मी तू जा, आम्ही करतो सगळं बरोबर. इथं व्यवसाय, घरी गाय सर्व हे असताना आम्ही बाहेर पडलो. मला आपण ह्याच्यातून बरं होऊ लवकर. वेळ काळ लागते. म्हणजे आमच्याकडे विना ऑपरेशन आणि ऑपरेशन दोन्ही ट्रीटमेंट आहे, आणि दोन्ही रोबोटिक वरती आहे. रोबोटिक ट्रीटमेंट दोन्ही वरती आहे, विना ऑपरेशन. आमचं महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक हॉस्पिटल आहे आज. आणि रोबोट मणकेवरती अजूनही कुठे उपलब्ध नाही आहे. पुण्यामध्ये म्हणा, नाशिक म्हणा, मुंबई म्हणा, कुठेही उपलब्ध नाही आमच्याशिवाय. तर आम्हाला अभिमान वाटते की आम्ही मध्यमवर्गीय शेतकरी लोकांना पण रोबोटिक ट्रीटमेंट देतो, जे श्रीमंत माणसाला मुंबईला भेटणार नाही.
आजच्या काळामध्ये. तर आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांना लेटेस्ट ट्रीटमेंट, अत्याधुनिक ट्रीटमेंट, अचूक ट्रीटमेंट आम्ही ते देऊ. आधी पण अचूक ऑपरेशन चालू होते, असं नाही आहे, पण ते अजून अचूकता वाढवायचे, म्हणजे 100% तर अजून भारी करायचे प्रयत्न करायचे की अजून काही चूक होऊ नये भविष्यामध्ये. त्यासाठी पण रोबोट इथे घेतला गेला आहे. आणि रोबोटिक ट्रीटमेंटमुळे काय फायदा होतो की रोबोटद्वारे चूक होऊ शकत नाही. कारण साधा आपला मोबाईल असतो, आपण काय कॅल्क्युलेट केला 64 गुणिले 64, 87 गुणिले 87, तर पटकन उत्तर येतो. ते अचूक येणार, ते चुकणार नाही, आपल्याला 100% गॅरंटी असते की आकडा चुकणार नाही. पण मी हाताने करायला गेलो तर वेळ तरी लागणार आणि आकडा कधी कधी चूक होऊ शकते आपल्याकडनं. आणि त्यात चूक झाली तर इथे तर ठीक आहे, पण पेशंटमध्ये चूक झाली तरी परवडणार नाही, पॅरालिसिस. तर रोबोटिक काय मदत करतो, रोबोटला एकदा टाईप केलं की हे असं पद्धतीचं ऑपरेशन आहे, या पद्धतीने करायचे, विषय संपला. रोबोट ऑटोमॅटिक सगळं करून देतो आपल्याला. रोबोट ऑटोमॅटिक त्या दिशेला येतो. करायचे आपल्याला, पण दिशा किती खोल द्यायचे, कुठल्या दिशेला जायचे, राईटला जायचे, लेफ्टला जायचे, किती खोल द्यायचे, अँगल काय पाहिजे, किती उथळ आहे, किती खोळ आहे, ते सगळं रोबोटिकने प्लॅनिंग करता येते. रोबोटला सगळं समजतो. रोबोटचं एकदा तुमचं स्कॅनिंग रोबोटच्या आतमध्ये टाकला तर रोबोटला प्रत्येकाची रचना वेगळी असते. तर त्या तुमच्या रचनेच्या हिशोबाने रोबोटिक ऑपरेशन प्लॅन करू शकतो. म्हणजे रोबोटिकचा स्वतः डोका असतो. भले माणसाने तयार केला कॅल्क्युलेटर, तो पण एक रोबोटच आहे छोटासा. तसा रोबोट तयार केलेला माणसाने, पण ते म्हणजे फेमस काय, त्याच्यामध्ये अचूकता भरपूर आहे. माणसाकडनं चूक होऊ शकतो, पण रोबोट चूक करू शकत नाही. तर हे सगळं मिळून एकंदरीत आमच्या समोर रोबोटिक असतो, आम्ही पण असतो, रोबोट पण असतो. प्लस 3 पद्धतीने चेक करतो आपण. एक नेव्हिगेशन सिस्टीम पण, एवढं डेल सांगता येणार नाही. तर 3 चेक असतात प्रत्येक ऑपरेशनला, 3 चेक असतात की चूक होऊ शकत नाही, अचूकता करणं. कारण पेशंटला पॅरालिस नको व्हायला, पेशंट लगेच बरे झाले पाहिजे, चालत फिरायला लागले पाहिजे, ही इच्छा असते आमची सर्व. ओके, मला असं वाटतं आज ओपीडीचं टायमिंग आहे, थोडासा भरपूर माहिती दिली. कोणाला काही विचारायचे, कोणाला काही सांगायचे तर कंटिन्यू करू शकता. मी ओपीडी कॅरी करतो, चालू करतो. सर्वांनी शांततेत सगळी माहिती ऐकून घेतली, सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. जे आमचं उद्दिष्ट आहे, आमचं मिशन आहे, महाराष्ट्र मिशन, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक मणक्याच्या पेशंटला 100% वेदनामुक्त झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पण सामील होऊ शकता. आपले जे कुणी मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, ज्यांना कोणाला त्रास आहे, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवा की मणक्याच्या उपचारामध्ये आता कुठली भीती राहिलेली नाही. वेळेत उपचार घ्या आणि वेळेत बरे व्हा. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, एक लास्टला बोलतोय की जे येऊ शकत नाही, की विश्वास बसत नाही की मणक्याच्या बरोबर, त्यांच्या डोक्यात घट्ट आहे की विचार की मणक्याच्या बरोबर शकत नाही, त्यांना यायची पण गरज नाही आहे. ते आपल्या मोबाईलवर चेक करायचे. सोशल मीडियावरती, यूट्यूबवर टाईप केलं आमच्या हॉस्पिटलचं नाव की आपलं नाव, तरी 3,000 मराठी व्हिडिओ सोशल मीडियावरती, आमचे 3,000 व्हिडिओ आहे मराठी, तर पाहू शकता आणि ध्यान वाढवू शकता. म्हणजे व्हिडिओ तर टाकलेले, सगळ्यांचा व्हिडिओ काढणं शक्य नाही. आता हे पेशंट आहे, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ काढणं आधीच्या नंतरचं शक्य होत नाही, वेळ नसतं. ते काढल्यानंतर ते एडिट करणे भरपूर काम असतो. ऑलरेडी आमचे भरपूर व्हिडिओ गेले, आता व्हिडिओ काढायला मी खूप कमी केलेला आहे. तर ॲटलिस्ट तरी 3,000 व्हिडिओ आहेत इथे. भारतामध्ये कोणाचे 4-5 व्हिडिओ पण नाही आहे दुसऱ्या डॉक्टरांचे. तर तो एक बघणं भाग आहे. रिझल्ट आहेत म्हणून हे लोक येतात आणि त्यांचा आशीर्वाद मला भेटतो. ओके सर, नमस्कार. मी पण काय करतो.